स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एकदा आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर आजचे महत्त्वाचे प्रश्न आपण डिस्कस करणार आहे। तर बघा मग पहिला प्रश्न दिलेला आहे, जिलॉंग 3 नावाचं जे रॉकेट आहे ते कोणी लॉन्च केलेलं आहे? तर ते लॉन्च केलेलं आहे चीन या देशाने। ओके, आणि चीन या देशानेच एक चंगे 6 नावाचं जे मिशन आहे ते लॉन्च केलेलं आहे, जे की चंद्रयान संबंधित आहे। चंगे 6 लक्षात ठेवा। आणि जिलॉंग 3 रॉकेट जर म्हटलं ते पण चीन या देशाचं आहे। त्यानंतर पहा, भारत आणि चीन यांच्या दरम्यान जी सीमारेषा आहे त्याला मॅकमोहन रेषा असं म्हटलं जाते। त्याचप्रमाणे एक लॅक आहे ज्याला लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल म्हटलं जाते। तर पाकिस्तानच्या दरम्यान जे आहे त्याला लॉक म्हटलं जाते, लाईन ऑफ कंट्रोल, आणि हे जे आहे ते आहे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल। तर हा फरक लक्षात ठेवा। हँड इन हँड नावाचा युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान असतो? तर तो आहे भारत आणि चीन। हा पण आपल्याला प्रश्न एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, देशातील अंतराळ संस्था दिलेल्या आहे। जसं रॉसकॉस्मॉस ही रशियाची अंतराळ संस्था आहे, नासा 1958 ची आहे जी की अमेरिका या देशाची अंतराळ संस्था आहे। त्यानंतर आहे युरोपियन स्पेस एजन्सी जे की युरोपियन युनियन या कंट्रीची आहे। त्यानंतर जाक्सा जपान आणि इस्रो आहे आपल्या भारताची। ओके, मग इस्रोची स्थापना आपल्याला माहीत पाहिजे। इस्रोचा फुल फॉर्म होतो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन। इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969ला बेंगळुरू या ठिकाणी झालेली होती, लक्षात असू द्या। त्याचं जे मुख्यालय आहे ते आहे बेंगळुरू या ठिकाणी, आणि सध्याचे जे अध्यक्ष आहे ते आहे एस सोमनाथ। त्यानंतर भारोस म्हणजे होते भारत ऑपरेटिंग सिस्टीम, सध्या चर्चेमध्ये आहे। तर काय आहे हे भारोस? तर भारोस हे जे आहे ते आहे ऑपरेटिंग सिस्टीम। याचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला जाऊ शकतो, भारत ऑपरेटिंग सिस्टीम। आणि बघा हे कुणी बनवलेली आहे? तर ही बनवलेली आहे IIT मद्रासने। आता IIT मद्रास जे स्टुडंट लक्षात असू द्या, यांनी विदेशाबाहेर IIT कॅम्पस काढलेला होता। तो काढलेला आहे झांझिबार टांझानिया या ठिकाणी। ओके, आणि कॅम्प्युटरमध्ये जे सिस्टीम असते ते असते बायनरी सिस्टम, जे की 0 ते 1 दरम्यान असते। हा एक पॉईंट एक्स्ट्रा लक्षात ठेवा। सौर ऊर्जेचा वापर करून समुद्रातील पाण्यापासून हायड्रोजन तयार करण्याचं काम IIT मद्रासनेच केलेलं होतं। सो IIT मद्रास खूप चर्चेमध्ये आहे, हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या। संगणकाचा शोध कोणी लावला? तर चार्ल्स बॅबेज यांनी लावलेला होता, लक्षात असू द्या। त्यानंतर WWW म्हणजे वर्ल्ड वाईड वेबचा शोध टिम बर्नर्स-ली यांनी 1989 मध्ये लावलेला होता, आणि टिम बर्नर्स-ली यांना फादर ऑफ वर्ल्ड वाईड वेब असं म्हटलं जाते, लक्षात असू द्या। त्यानंतर संगणक साक्षरता दिवस कधी असतो? तर हा असतो 2 डिसेंबरला। भारत देशातील इंटरनेट सुविधा कधी सुरू झाली? म्हणजे आपल्या देशामध्ये इंटरनेट कधी सुरू झालं? 15 ऑगस्ट 1995ला, जे की VSNL द्वारे सुरू करण्यात आलं होतं। ठीक आहे, विदेश संचार निगम लिमिट 1986, आणि एक BSNL आहे भारत संचार निगम लिमिटेड, ते 2000चं आहे। मग भारतात अलीकडे 5G सेवा कोणी सुरू केलेली आहे? तर बघा ह्याचं उत्तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। तर 5G सुरुवात आपल्या इथं कधी झाली? 1 ऑक्टोबर 2022ला दिल्ली या ठिकाणाहून आपल्या इथे 5G सेवा सुरू झालेली आहे। तर जी म्हणजे होते जनरेशन, लक्षात असू द्या। त्यानंतर जागतिक विज्ञान दिवस। आता जागतिक विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो? तर हा 10 नोव्हेंबरला साजरा केला जातो। मात्र राष्ट्रीय विज्ञान दिवस हा 28 फेब्रुवारीला साजरा केला जातो। पण आपण हा प्रश्न इथे का घेतलेला आहे? कारण 28 फेब्रुवारी तर यायचीच आहे, कारण आता 2024ची थीम डिक्लेअर झालेली आहे, म्हणून आपण हा दिनविशेष घेतलेला आहे। 28 फेब्रुवारी आल्यावर आपण हा दिनविशेष डिस्कस करणारच आहे। तर थीम आहे या वर्षाची इंडिजिनियस टेक्नॉलॉजी फॉर विकसित भारत। मोस्ट IMP करा, विकसित भारत शब्द लक्षात ठेवा। आणि 28 फेब्रुवारी 1928ला रमन इफेक्टचा शोध लावण्यात आलेला होता CV रमन यांच्याद्वारे, आणि त्यांना 1930 मध्ये नोबेलसुद्धा मिळालेला होता। त्यानंतर मला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट वाटतो हा, याच्यावरती तुम्हाला 100% सांगतो प्रश्न येणार। फिक्कीची स्थापना कधीची आहे? 1927। पण फिक्कीचे अलीकडे जे अध्यक्ष झालेले आहे नवीन प्रमुख, ते झालेले आहे अनिश शहा। आणि BBC म्हणजे होते ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, तर याचे जे अध्यक्ष झालेले आहे, याचे अध्यक्ष झालेले आहे समीर शहा। इथे आहे अनिश शहा आणि इथे आहे समीर शहा। तर हे दोन्ही ऑप्शन परीक्षेत असू शकतात। सो फिक्की म्हटलं तर अनिश शहा, आणि BBC म्हटलं अध्यक्ष तर समीर शहा। आता BCCIचे सचिव कोण आहे? ते आहे जय शहा, आणि आशियाई क्रिकेट परिषदेच्या अलीकडेच ते अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे जय शहा यांचे, ते BCCIचे सचिव आहे। BCCIचे अध्यक्ष म्हटलं तर रॉजर बिन्नी आहे, आणि आशियाई क्रिकेट परिषद जी आहे याचं मुख्यालय कोलंबो श्रीलंका या ठिकाणी आहे। त्यामुळे हे सगळे शहा तुम्ही इथे लक्षात ठेवा। तर साहित्य अकादमी पुरस्कार 2023 कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? तर कृष्णात खोत यांना जाहीर झालेला आहे। त्यांची कादंबरी आहे रिंगाण, मोस्ट IMP करा, आणि त्यांचे काही पुस्तकं मी तुम्हाला इथे देतो। गावठाण, रौंदाळा, झडझिंबड, धूळमाती, नांगरल्या विना भुई, हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे। मोस्ट IMP करा, आयोग याच्यावरती प्रश्न विचारू शकते।
महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा बुधवार पेठेमध्ये भिडेंच्या वाड्यामध्ये सुरू करण्यात आली होती, पुणे या ठिकाणी. आणि ती सुरू करण्यात आली होती 1 जानेवारी 1848ला महात्मा फुले यांच्याद्वारे. ओके, मोस्ट टाइम पी करा. पंडित भीमसेन जोशी पुरस्कार 2024 कोणत्या क्षेत्रात दिला जातो? संगीत क्षेत्रामध्ये दिला जातो. आणि यावर्षी तो शशिकांत मुळे यांना देण्यात आलेला आहे, ज्यांना नाना या टोपण नावाने सुद्धा ओळखलं जाते. पंडित भीमसेन जोशी हे किराणा घराण्याचे होते. तर प्रभा अत्रे ह्या सुद्धा किराणा घराण्याच्या आहे. त्यांना मिळालेले पुरस्कार आहे पद्मविभूषण 2022, पद्मभूषण 2002 आणि पद्मश्री आहे 1990. सो प्रभा अत्रे लक्षात असू द्या, किराणा घराणे, कारण यावरती प्रश्न येऊ शकतो. मग काही महत्त्वाचे पुरस्कार दिलेले आहे. ग्रॅमी या अगोदर राज्यसेवेमध्ये यावरती प्रश्न विचारलेला आहे की ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? संगीत क्षेत्रात. आबेल पुरस्कार गणित क्षेत्रात दिला जातो. प्रित्झर पुरस्कार वास्तुकला क्षेत्रात दिला जातो. ऑस्कर पुरस्कार आहे चित्रपट क्षेत्रामध्ये. तर पुलित्झर आहे पत्रकारिता. प लक्षात ठेवा. आणि बुकर पुरस्कार जो दिला जातो तो दिला जातो साहित्य क्षेत्रामध्ये. मोस्ट टाइम पी करा, तुम्हाला यावरती परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. महाराष्ट्र राज्यातील पहिले शिक्षक साहित्य संमेलन 2024 कुठे पार पडलेले आहे? तर छत्रपती संभाजीनगर म्हणजे जुनं नाव आहे औरंगाबाद या ठिकाणी पार पडलेलं आहे. अध्यक्ष होते हबीब भंडारे आणि हे 10 फेब्रुवारीला भरलेलं होतं. ठीक आहे, लक्षात असू द्या. भारताचे पहिले फास्ट बॉलर जे जगाच्या क्रमवारीत प्रथम क्रमांकावर पोहोचलेले आहे ते आहे जसप्रीत बुमराह. आणि महत्त्वाचं म्हणजे T20, ODI म्हणजे वन डे क्रिकेट जे आहे, ठीक आहे, इनिंग्स, ठीक आहे, आणि एक आहे टेस्ट क्रिकेट, या तिन्ही फॉर्मॅटमध्ये फर्स्ट नंबरवर जाणारे ते पहिलेच खेळाडू आहे जसप्रीत बुमराह. नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात प्रथम क्रमांकावर पोहोचणारा देश कोणता आहे? तर तो आहे चीन. 20 ऑगस्टला अक्षय ऊर्जा दिवस असतो. आता अक्षय ऊर्जा म्हणजे काय? नवीकरणीय अपारंपरिक ऊर्जा स्रोत आणि अक्षय ऊर्जा होते सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, समुद्राच्या लाटा, ज्या कधीही न संपणारे आहे त्याला म्हणायचं अपारंपरिक, नवीनीकरणीय किंवा अक्षय ऊर्जा. मात्र जे संपणारे आहे नैसर्गिक वायू, खनिज तेल, दगडी कोळसा हा कधी ना कधी संपणार आहे, याला पारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणायचे. आणि यावरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहे. सो लक्षात ठेवा, पारंपरिक आणि अपारंपरिक. अपारंपरिक म्हणजे कधी न संपणारे आणि पारंपरिक म्हणजे संपणारे. ठीक आहे. प्रधानमंत्री सूर्योदय योजना 2024 काय आहे? 1 कोटी घरावर सौर पॅनल लावले जाणार आहे. ठीक आहे, लक्षात असू द्या, 1 कोटी घरावर. आणि सौर सिटी सांची मध्य प्रदेश त्या ठिकाणी आहे. सौर सिटी सांची मध्य प्रदेश, सौर सिटी सांची मध्य प्रदेश आणि सौर ग्राम आहे मोढेरा गुजरात. लक्षात असू द्या. सौर ऊर्जेवर चालणारी पहिली सौर बोट कोणत्या नदीमध्ये सुरू करण्यात आलेली आहे? शरयू नदी, जे की अयोध्यामध्ये येते. नंतर आहे कोरोना म्हणजे होते कोविड-19. कोरोना व्हायरस डिसीज 2019मध्ये आलेला होता. 30 डिसेंबर 2019ला वुहान चीन या ठिकाणी हा रुग्ण सापडलेला होता. तर 31 जानेवारी 2020ला भारतामध्ये पहिला रुग्ण सापडलेला होता. ह्या तारखा बरोबर आहे का? एकदा चेक करून घ्या. आणि पहिला रुग्ण पुण्यामध्ये महाराष्ट्र या ठिकाणी सापडलेला होता. सर्वाधिक काळ अंतराळात राहणारे व्यक्ती कोण ठरलेले आहे? ते ठरलेले आहे ओलेग कोनेनेन्को. आणि लक्षात घ्या, हे रशियाचे आहे. त्यांनी किती दिवस अंतराळात राहण्याचा विक्रम केलेला आहे ते नक्की सांगा. मला वाटते ते जून 2024पर्यंत अंतराळात राहणार आहे. एकदा तुम्ही हे चेक करून घ्या. आणि याआधी गोन्नाडी पडल्का 878 दिवस राहिलेले होते अंतराळामध्ये, ते पण रशियाचेच आहे. अंतराळात जाणारे पहिले व्यक्ती कोण होते? युरी गागरिन, जे की रशिया या देशाचेच आहे. ओके, सो या पद्धतीनं रशिया सहज लक्षात राहते. मात्र चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले व्यक्ती कोण आहे? तर ते आहे नील आर्मस्ट्रॉंग, जे की अमेरिका या देशाचे आहे. ओके, लक्षात असू द्या. त्यानंतर भारतातील माता मृत्यूदर. आता माता मृत्यूदर म्हणजेच MMR किती लोकसंख्येमागं मोजला जातो? तर 1 लाख जिवंत बालकाच्या जन्मामागे माता मृत्यूदर मोजला जातो. मग 2000मध्ये हे प्रमाण 384 होतं. 1 लाखामागं 384 इतकं होतं. परंतु आता 2020मध्ये हे प्रमाण 103 इतकं झालेलं आहे. म्हणजे माता मृत्यूदर आता कमी होत आहे, सुधारणा होत आहे. ओके, आता शेवटचे काही पॉईंट्स बघा. कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू करणारा जगातला पहिला देश भारत होता 1952. भारताचे पहिले लोकसंख्या धोरण 16 एप्रिल 1976 आहे. दुसरे लोकसंख्या धोरण होतं फेब्रुवारी 2000चं. आणि हेच धोरण आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यानंतर कोणतंही लोकसंख्या धोरण डिक्लेअर करण्यात आलेलं नाही आहे. मग 2000च्या लोकसंख्या धोरणाचं उद्दिष्ट आहे हम दो हमारे दो, हे घोषवाक्य होतं. माता मृत्यूदर 1 लाख जिवंत बालकाच्या जन्मामागं 100पर्यंत कमी करायचं होतं. तर बालमृत्यूदर 1000 मागं 30पर्यंत कमी करायचा जो आहे. तो जनन दर जो आहे स्टुडंट, तो 2.1 आपल्याला इतका करायचा होता. आणि लोकसंख्या स्थिरीकरणाचं टार्गेट होतं 2045. आता हे किती करण्यात आलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि शेवटचा प्रश्न आहे आजच्या लेक्चरमधला. सिकल सेल ॲनिमिया
निर्मूलन करण्याचं लक्ष्य कोणतं वर्ष ठेवलेलं आहे? 2047, कारण आपल्या भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होणार आहे. सो सिकल सेल ॲनिमिया जो प्रोग्राम आहे हा शहडोल मध्य प्रदेश या ठिकाणी सुरू करण्यात आला होता आणि त्या ठिकाणी हे टार्गेट ठेवलेलं आहे की 2047पर्यंत आपण ॲनिमिया मुक्त होऊ. ॲनिमिया हा रोग लोहाच्या अभावी होतो, लक्षात असू द्या. सो या पद्धतीनं आपण हे महत्त्वाचे पॉईंट्स कव्हर केलेले आहे. लवकरच भेटू, तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.